राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली। शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा अशी राज्याच्या मंत्र्यांनी केंद्राकडे ठोस मागणी केली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचं उत्पन्न घेतात। केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागणी केली आहे। आणि ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। पुढली बातमी अशी की डेटिंग ॲप्सवर महिलांच्या बनावट प्रोफाईल तयार करून तरुण मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला। या तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक्स आणि अवाजवी बिलाच्या माध्यमातून आर्थिक गंडा घालणाऱ्या या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि या प्रकरणी देशभरातून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांसह एकूण 22 जणांना अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका फिर्यादी तरुणाची टिंडर या ॲपवर एका बनावट महिला प्रोफाईलद्वारे ओळख झाली होती आणि यानंतर त्याला बोरिवली इथल्या एका हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलवण्यात आलं। तिथे ड्रिंक्सच्या नावाखाली त्याच्याकडनं तब्बल 14,700 रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन पद्धतीने बळजबरीने वर्ग करून घेण्यात आले आणि या घटनेनंतर तक्रारदाराने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा छडा लावत नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकला। या छाप्यात दिल्ली, गाझियाबाद आणि उत्तर प्रदेश इथून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले। फेक प्रोफाईल बनवतात आणि या आरोपींनी यापूर्वी सुद्धा मागील वर्षी गुन्हे केले होते। काही त्याच्या पार्टनरने सुद्धा हे नवीन आता गँग ओपन केलेले आहेत। तर त्यांनी त्यांच्या काही मैत्रिणी दिल्ली, उत्तर प्रदेशवरून बोलवल्या। हे 15 दिवस मुंबईत असतील, 15 दिवस हैदराबाद जातील, हे करतील। ही एक 2 टीम काम करते। एक प्रोफाईल बनवणं आणि रिक्वेस्ट टाकणं, दुसरी टीम जी आहे ती हॉटेलमध्ये तिथं मॅनेजमेंट पाहणं। याच्यामध्ये तो हॉटेलवाला सामील असतोच। आपण जे आमच्याकडे दोन्ही गुन्हे झाले, दोन्ही हॉटेलचे जे मॅनेजर आहेत ते याच्यामध्ये सामील असल्याचं दिसून आलं। त्यांना आम्ही अटक केलेली आहे।